हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू आवर चॅनल वन्स अगेन. स्वागत आहे तुमचं परत एका न्यू ब्लॉगमध्ये. येस. आणि आज आम्ही जाणार आहोत अहमदाबादच्या फेमस फ्लॉवर शोला. ॲक्च्युली हा फ्लॉवर शो दरवर्षी संक्रांतीच्या वेळेस केला जातो आणि हा ऑलमोस्ट जानेवारी एंडपर्यंत असतो. आणि हे खास अट्रॅक्शन असतं. एक्सटेंड केलाय. हा म्हणजे दरवर्षी ते एक्सटेंड होतच असतं. आम्हाला लेट झालाय थोडं जरा बघायला. आम्ही युजली संक्रांतीच्या वेळेस जात असतो, पण यावेळेस काही काढायचं जमलं नाही. सो आम्ही आत्ता जातो आहे, विकेंड आहे म्हणून. तिथं खऱ्या फुलांच्या प्रतिकृती सादर केल्या जातात. आणि ॲक्च्युली यावर्षीची थीम आहे इंडियन गाथा म्हणून. सो लेट्स सी तिथं काय आहे आता बघायला मिळेल. आणि 2 गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड झालेले आहेत असं म्हणतात. त्या जे स्टॅच्यू उभे केले तिथे पूर्ण नैसर्गिक फ्लॉवरने डेकोरेशन करून, त्याबद्दल 2 गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड झालेले आहेत. सो तेच आम्ही बघायला जातो आहे. तुम्हाला पण आम्ही दाखवू. सो स्टे ट्यून. तिथे गेल्यावर भेटू. बाय बाय बाय. हाय हॅलो. आम्ही आता पोचलेलो आहे फ्लॉवर शोच्या इथं. तिकीट वगैरे काढायचं आहे. तिकीट वगैरे काढून आम्ही जाऊ आतमध्ये. आणि हे बघा किती गर्दी, खूप गर्दी आहे. एवढी गर्दी आज विकेंड असल्यामुळे खूप गर्दी आहे. भरपूर मोठा क्राऊड आलेला आहे, तुम्ही बघू शकताय. खूप 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 गर्दी आहे. आपण आता आत जाऊनच बघूया. हॅलो फ्रेंड्स, दिस इज द अहमदाबाद इंटरनॅशनल फ्लॉवर शो. हे एंट्रन्स आहे आणि सगळं फुलांनी सजवलेलं आहे, तुम्ही बघू शकता. हे ब्युटिफुल. पळा पळा मॅडम, तुम्ही पळा, नुसतं पुढे पळा. मग तुझं सलग 2रं वर्ष आहे आणि माझं सलग 3रं वर्ष आहे या फ्लॉवर शोसाठी. यासाठी तुम्हाला म्हणण्यासारखं भारत एक गाथा ही थीम आहे. कसं असं का? ओके. ब्युटिफुल फ्लॉवर फाउंटेन बघू शकता. भारत एक गाथा. माणसं ॲज युजल आपले हलतच नसतात. सो त्यातूनच आम्हाला करावं लागतं आता. हे बघा, हे सगळे असे फ्लॉवर्सनी स्टॅच्यू असे केलेले आहेत. हे असं आत्ता मकर संक्रांती झाली, ते पतंग वगैरे काईट फेस्टिवल. आणि आता हे बघा, खूप असे अजून पुढं भरपूर असे केलेले आहेत. आम्ही तुम्हाला हळूहळू दाखवतो. सो आमच्या मागे तुम्ही बघा ना, किती व्हरायटी आहे फुलांची, वेगवेगळी आणि फ्रेश एकदम. बघते काय भारी भारी फुलं आहेत. आणि खरी फुलं आहेत, खरी. हां, एक्झॅक्टली. एकदा समोरून दाखव ना. एक मिनिट. हे बघा, सगळी खरी फुलं आहेत. त्याने हे सगळं असं बनवलेलं आहे. हे असे प्रतिकृती. हे काय स्पायडरमॅन केलं आहे वाटतं. हां, स्पायडरमॅन केलं आहे. इकडे सूर्य आल्यामुळं दिसत नाही आहे रे. नाही, इथं ऊन येत आहे ना, त्याच्यामुळं दिसत नाही आहे. अजून आहेत पुढं, आपण बघत राहू. इथे सगळे भारतातले आपले डान्स फॉर्म आहेत ना. नृत्य, भारतानो नृत्य, त्याची वेगवेगळी प्रतिकृती आहे. जा ना पुढं. भरतनाट्यम आहे. तिथे भरतनाट्यम आहे. ते नाहीये रे, तिकडं समोर. ते नटराज येतो. नटराज. हे भरतनाट्यम थोडीच आहे. हे नाहीये भरतनाट्यम. ते कांतारा टाईप. हे भरतनाट्यम नाहीये, कांताराच आहे ते. भरतनाट्यम ते नाहीये. हा, पंजाबी भांगडा इथे आहे. पंजाबी भांगडा. हा तुला नचल नाही लावलेलं. अरे इकडं ऊन येते यार, दिसतच नाही. हे बघा, पंजाबी भांगडा टाईप असं काहीतरी केलं इथं. ओके. आणि तिकडं बघा, समुद्र मंथन केलं. हां, ओके. समुद्र मंथनातून काय तयार झालं का?
गोवर्धन पर्वत जे उचलला तसे कृष्णाने ते. भारत की गाथा. आणि इकडे आहे आता गिनीज बुक रेकॉर्ड वर्ल्डचं. ते आता आपण बघूया. चला, हे असं खाण्याचे स्टॉल आहेत. आम्ही आता खायला आलेलो आहे. बघू आता इथं काय असते. इथं ऑलमोस्ट सगळे गुजरातीच पदार्थ आहेत. बघू आता सँडविच वगैरे भेटते का, तर ते आम्ही घेऊ. खाण्याचा फोटो पण झालाच पाहिजे. पापडी चाट कसं दिलंय बघा, हे वेगळंच दिलंय काहीतरी. हे 65 पापडी चाट आहे. 65. गिटार आहे, गिटार. हे सगळे इन्स्ट्रुमेंट एक्झॅक्टली. हे सरदार पटेलचं इथं केलेलं आहे. स्टॅच्यू गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड झाला. गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड झाला याचा. मला वाटलं त्यांचा स्टॅच्यू बनवला का काय. मला असं वाटलं स्टॅच्यू बनवलाय वाटतं सरदार पटेल यांचा, पण नाही, असं नुसतं असंच केलंय. एक वॉल पेंटिंग सारखं केलंय. पुढं पण आणि भरपूर आहे. हे असं काहीतरी आहे फुलांचं. मांडला आर्ट आहे. आता बर्ड आय व्ह्यू ने छान दिसेल. हा, असं नाही हे बघा इथं दिसतंय बघा. हे इथं स्क्रीन लावली आहे. हे असं वरून त्यांनी मंडला आर्ट केलंय ना, ते असं दिसतंय. याचा एक वर्ल्ड रेकॉर्ड झाला. हा, याचा एक वर्ल्ड रेकॉर्ड. गिनीज वर्ल्ड आणि रेकॉर्ड. हे असं आहे, असं नाही वर ते वरून ड्रोन कॅमेरानं शूट करेल ना, तेव्हा दिसेल ते. सो आमचं जरा खाणं पिणं वगैरे झालं आता. आणि फायनली आता हे शेवटचे काय काय मोमेंट्स आहेत. अंधार वगैरे, त्यामुळे लाईट्स वगैरे सुरू केलेले आहेत. तुम्ही बघू शकता. हे फ्लॉवर पार्क आहे. सगळे इथे लहान मुलांसाठी खास चांगलं असतं, लाईटिंग वगैरे करून. एवढं बघून आता आम्ही निघूया घरी. खूप मोठा एरिया आहे, खूप मोठा. सो फायनली सगळं झालेलं बघून आम्ही निघतोय घरी. तुम्हाला कसं वाटलंय तुम्ही कमेंटमध्ये आम्हाला नक्की कळवा. थोडंसं काही खास नाही. ॲक्च्युली म्हणजे लास्ट इयर छान होतं जरा. यावर्षी आय डोंट नो काय. आणि कॉस्ट कटिंग केली आहे. सगळीकडे महागाई वाढली ना, त्यामुळे इथे पण कॉस्ट कटिंग केली आहे लोकांनी. थोडं कमी केलंय डेकोरेशन वगैरे. काय खास नाही वाटलं. बरं आहे. पण तुम्हाला कसं वाटलं ते तुम्ही कमेंटमध्ये आम्हाला कळवा. भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये उद्याच्या. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय बाय.